नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषदच्या समोर असणाऱ्या एका प्रांगणामध्ये आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी शिवकालीन युद्धकलेचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं आहे. काल 14 मे जे आपले छत्रपती संभाजी महाराज होते त्यांची जयंती होती, त्या अनुषंगाने आज त्याचं औचित्य आजपासून या ठिकाणी एक सकाळपासूनच विद्यार्थ्यांसाठी एक युद्धकला, थोडक्यात लाठीकाठी प्रशिक्षण असेल किंवा दुसरं काही तलवारबाजीचं असेल ते या ठिकाणी दिलं जातं आहे. आपण लवकरच याची माहिती घेणार आहोत. आत्ता सकाळी 7 वाजलेले आहेत. सकाळी 6:30 वाजल्यापासून विद्यार्थी या ठिकाणी आहेत, प्रशिक्षकसुद्धा आहेत आणि त्या ठिकाणी अतिशय छान असं नियोजन केलेलं आहे. छान असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. सध्या ही काळाची गरज आहे, कारण अनेक ठिकाणी जर अत्याचार आपण पाहतो तर त्या ठिकाणी स्वतःचं संरक्षण आपल्याला स्वतः करता यायला हवं. मुलींची संख्यासुद्धा आपण पाहतो, यात भरपूर मुलींची संख्या आहे. तर या ठिकाणी जे आयोजक असणार आहे आपण त्याच्याकडे थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीने आपल्याला वर्ग असणार आहे आपला, त्या वर्गामध्ये आपल्याला सुरुवातीला काय करायचं, काही पायऱ्या ठरवल्या जातील, त्यानुसार आपल्याला प्रशिक्षण द्यायचं आहे. आणि जेव्हा प्रशिक्षण पूर्ण होईल, म्हणजे जेव्हा तुम्ही 9:30 वाजता घरी जाल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला काही गोष्टी स्वतःशी पाळायच्या आहेत. कारण आपल्या हातामध्ये शस्त्र असते, आपल्या हातामध्ये काठं असते. तर जेव्हा ते शस्त्र शिकवलं जाईल तेव्हा स्वतःशी काही गोष्टी ठरवायच्या की त्या आपण पाळायच्या. बाहेर जाताना किंवा घरी सराव करताना जिथं सराव करायचा त्या ठिकाणी सराव करायचा. कुठेही एखाद्या मागण्यासाठी किंवा बघू लागतं का असं काही गोष्टी करायच्या नाही. आणि जे शिकवलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे शिक्षण असणार आहे. त्याच्यामध्ये निशस्त्र कला, म्हणजे शस्त्र नसताना त्याचं रक्षण कसं करायचं तेही शिकवलं जाईल. त्यानंतर शस्त्र असल्यानंतर सगळ्यात मूळ शस्त्र आहे काठी. काठी आपल्याला सुरुवातीला आपण शिकणार आहोत. त्यानंतर काठीच्या सरावानंतर आपण तलवार आहे, दानपट्टा आहे, हे शस्त्र आपण नंतर सुरू करणार आहोत. मूळ शस्त्र आपलं असणार आहे काठी आणि आपले हात आणि पाय याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आरोग्य सांभाळायचं आहे. 10 दिवसांमध्ये सर्वांनी स्वतःची आरोग्याची काळजी घ्यायची आहे, डाएटची काळजी घ्यायची आहे. सकाळी आल्यानंतर